मुलगी शाप के वरदान भाग 2. तेव्हा तो 19-20 वयाचा तरुण होता. मुलीचे शारीरिक सुख अनुभवणे या वाईट विचाराने त्याला पछाडलेले होते. पण बहिणीच्या मुलीवरच नजर टाकली. तिसरीत असणाऱ्या नक्षत्राला कुठे कळत होते की तिच्यावर काय संकट येणार म्हणून. ती बेफिकर होती. असेच एक रात्री अचानक नक्षत्राला जाणवले की कोणीतरी आपल्या अंगावर हात फिरवत आहे. पण डोळे उघडून तिने पाहिले तर सर्वजण झोपले होते. तिला भात झाला म्हणून ती परत गाढ झोपी गेली. असे आता रोज जाणवत होते आणि डोळे उघडले की कोणीच दिसत नसे. आता मात्र चांगलीच घाबरून गेली. तिच्या कोवळ्या मनाला भूत रात्री फिरायला निघतात, ती माणसांना त्रास देतात हे शाळेत सांगितलेल्या गोष्टी आठवत तिला भीती वाटू लागली. म्हणून तिने लक्ष दिले नाही. पण आज मात्र तिने डोळे किलकिले करून पाहिले तर मामा दिसला. तिने लगेच उठून, काय रे मामा, तू असा काय पाहतोय? त्याने लगेच इकडे तिकडे बघत झोपायचे नाटक करू लागला. पण पुरता मनातून घाबरला होता. त्याने दिवसा नक्षत्राला पकडून आपली शारीरिक भूक पूर्ण करायची ठरवले. पण नक्षत्रा समजून गेली. रात्री मामा इतक्या दिवस तिच्या अंगावर हात फिरवत होता. तिने सकाळी उठल्यावर मामाला विचारले देखील, पण त्याने काही कारण सांगून त्याने तिला टाळले आणि ती चिमुकलीने खरे मानून घेतले. एके दिवशी सर्वजण बाहेर गेले होते. फक्त नक्षत्रा व मामा दोघेच घरी होते. शिकारासाठी बसलेल्या मामाने तिला पकडून तिच्यावर आपले हात फिरवत होता. नक्षत्रा काय होते हे कळत नव्हते. ती स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती आणि तिने कसेबसे स्वतःला त्याच्या तावडीतून सोडून ती एका रूममध्ये कडी लावून बसली. त्याने तिला बाहेर काढण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न केले, पण तिने दार उघडले नाही. आई घरी आल्यावर आईला तिने घडलेला प्रकार सांगितला तर आईने तिच्याच कानाखाली लगावली आणि काही पण खोटं बोलू नकोस, माझा भाऊ असे करणारच नाही हे ठामपणे सांगितले. तिने मामाला एक शब्द देखील नक्षत्रा बोलली त्याबद्दल विचारले नाही. नक्षत्राला कळून चुकले. आई तिच्यावर विश्वास न ठेवता मामावर जास्त ठेवते. जिथे माझीच आई माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर इतर दुसऱ्याला कोणालाही सांगून उपयोग नाही हे तिला कळले. म्हणून तिने कोणालाही काही सांगितले नाही. आपण जेव्हा जेव्हा मामा जवळपास राहील ती लगेचच कोणीतरी मोठ्या माणसांच्या जवळ जात. असे करून ती दिवसांपासून स्वतःला वाचवत आणि रात्री देखील थोडी हालचाल जाणवली तर आईला उठवत असत. प्रत्येक सुट्ट्यामध्ये करत असे आणि स्वतःला त्याच्यापासून वाचवत असे. तिला तिच्यासोबत काय घडले होते आणि काय त्याची करण्याची इच्छा होती हे तिला हळूहळू TV पाहून कळत होते. तिने होईल तेवढे गावी जाणे टाळले होते. तिला जो क्षण आठवल्यावर खूप रडायला येतं, पण कोणालाही ते सांगू शकत नव्हती. आता नक्षत्रा 5वीला गेली होती तेव्हा नुकतेच सेमी इंग्लिश आले होते. मॅडमच्या आग्रहाने वडिलांनी तिला सेमीला टाकले. हळूहळू तिला सर्व समजायला लागले होते. आता तिने स्वतःला खुश ठेवण्यासाठी शाळेत एकटे राहणे निवडले होते. घरच्यांचे विचार आणि त्यामुळे होणारा त्रास वाढतच होता, पण तिने स्वतःला शाळेत अभ्यासात असे मग्न केले की ते बाकी सर्व विसरून जात. आता पुस्तकेही तिची एकमेव मित्र बनले होते. नक्षत्रा आता गर्ल्स हायस्कूलमध्ये 5वीला असते. तिला शाळा नवीन होती, पण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा एकाच संस्थेच्या होत्या. पण ती वेगवेगळ्या असल्याने तिला माध्यमिक शाळा थोडीशी अनोळखी वाटत. 5वीला अचानक सेमी घेतले असल्यामुळे तिची विज्ञान आणि गणिताची चांगलीच धांदल उडाली होती. तसेच तिला सर्व विषय चांगले जमत असे, पण अचानक सेमी घेतल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. त्यामुळे 90% वरून नक्षत्राचे मार्क 70% वर आले आणि तिचे आईवडील खूप रागवले. तसे पाहिले तर अचानक सेमी घेऊनसुद्धा तिने चांगले मार्क्स मिळवले होते. पण आईवडिलांना पुढे जाऊन ती सेमीमुळे नापास होईल याची भीती वाटली. म्हणून तिला सेमी माध्यमातून मराठी माध्यमात शिफ्ट करून घेतले. 1 वर्ष सेमीमुळे नक्षत्राचा इंग्रजीचा विषयावर चांगलाच जम बसला होता. आता माध्यमिक शाळेत वाचनालयातून वर्षात कमीत कमी 4 पुस्तके घेणे हे नियम होता. पण तिच्या आईला अवांतर वाचन करणे बिलकुलच आवडत नव्हते. म्हणून ती वाचनालयातून घेतलेली पुस्तके घरी न आणता मैत्रिणींना देत असे. पण एक दिवस वाचनालयात तिच्या हाती रंगीबेरंगी कार्टून्स चित्र असलेले सिंड्रेलाचे पुस्तक आले. त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ एवढे आकर्षक होते की तिला ते लगेच सगळे वाचावे वाटले आणि तिने तास बुडवून ते पुस्तक लगेचच वाचले. तिला सिंड्रेलाची कथा स्वतःच्या कथेसारखी वाटली आणि ते आयुष्यात पहिल्यांदाच वाचलेले पुस्तक तिचे मित्र बनले. पुस्तकांना तिचे जिवलग बनवले आणि पुस्तके वाचायला सुरुवात केली. आधी छोटी छोटी पुस्तके वाचायला लागली.
6वी झाली आणि आता वाचनालयात तिची शाळा आणि पुस्तके गुरु बनली होती. आता तर रोजच मधल्या सुट्टीत डब्बा न खाता पुस्तके वाचत. आणि हे नक्षत्राने घरी आई रागवेल म्हणून कधीही सांगितले नाही. आता नक्षत्रा 7वीला आली तेव्हा वाचनालयाच्या मॅडम तिला चांगल्या ओळखू लागल्या. फक्त एक पुस्तक भेटत होते एका आठवड्याला, पण नक्षत्राला पुस्तकांचे एवढे वेळ लागले होते की ती एका दिवसाला एक पुस्तक वाचत होती. आणि लहान मुलींना कादंबरी वाचायला देत नसत म्हणून नक्षत्राने वर्ग शिक्षकांकडून मागणी करून कादंबरी मिळवल्या. तिच्या नित्यनेमाने रोज 2 तास वाचन करणे या वेडाने कादंबरीनंतर आत्मचरित्र वाचन करू लागली. ती पुस्तकं वाचत असताना अगदी स्वतःला त्यात आपण स्वतः आहोत असे ती भासवत असे. ती सर्व सुख दुःख मैत्रिणी देखील विसरत असे. असे दिवसामागून दिवस जात होते. तसेच तिचे पुस्तकावरील प्रेम वाढत होते. पुस्तकांना आपले दुःख सांगून रडून मन मोकळं करत असे. एके दिवशी नक्षत्राला चित्रकलेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आला आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्याला कार्टून्स काढायला छान जमते. तेव्हापासून तिच्या छंदात चित्रकलेची भर पडली. मॅडमच्या आग्रहाने नक्षत्राने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेडने पास झाली. शाळेतील हा पुरस्कार मिळाला तेव्हाच घरी आईला चित्रकलाबद्दल कळले. पण आईला अभ्यास सोडून नुसती उठाठेव कशाला असे वाटत होते. म्हणून तिने चित्रकलेला परत कधीच हात लावला नाही. आता नक्षत्रा 10वीला आली होती. सर्व नातेवाईक जास्त मार्क्स मिळवून म्हणून दम देत होते. पण आईने दिलेल्या त्रासदायक वागणुकीमुळे नक्षत्राने तिला 10वी पास करून द्यायची ठरवून नंतर या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी मरायचे ठरवले. एक दिवस आईला कादंबरी सापडली. मग तिचे अवांतर वाचन देखील बंद झाले. आता मन मोकळे करायला तिच्याकडे तिची मित्र बसलेली पुस्तके नव्हती म्हणून तिची मनात घुसमट होत होते. नक्षत्राला काही सुचत नव्हते. अचानक तिची दिवशी एक दिवस मॅडमशी रोजनिशीबद्दल ऐकलं आणि तिने रोजनिशी आईपासून लपून लिहायला चालू केली. तेव्हा कुठे तिला बरे वाटत, पण तिचे पुस्तक वेड आणि तिने सोडले नाही. अगदी 10वीच्या बोर्डाच्या पेपरला देखील आईपासून लपून तिने शहंशाह कादंबरी वाचली. तर फ्रेंड्स, कशी वाटली कथा? कथेचा पुढील भाग पुढे पाहूया. थँक्यू.